महाराष्ट्र युवा प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे लाडके आमदार व आपल्या सर्वांचे लाडके योगेश टिळेकर यांच्यासोबत आपण 1-2 मिनटं बोलणार आहोत. सर, 2017 महानगरपालिका निवडणुका येते आहे. त्याच्यामध्ये आता उमेदवारांचं सगळं निवडीची प्रक्रिया चालू आहे. तर एक उमेदवार म्हणून आपल्या दृष्टीनं आपण काय बघता, उमेदवारामध्ये कोणते कोणते गुण वगैरे असतात? 2017 फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये पुणे महापालिकेची निवडणूक आहे. आणि पुण्याबरोबर महाराष्ट्रातल्या 10 नगरपालिकांची आणि जिल्हा परिषदेची निवडणूक. खरं तर मी स्वतः नगरसेवक म्हणून गेली 5 वर्षे काम करतो. नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी नगरसेवक हा हाताला धरून काम सांगणारा असावा अशी भूमिका असते. त्याचे वागणं लोकांची फ्लेक्झिबल असणं आवश्यक असते. लोकांचं ऐकून घेणारा नगरसेवक असणं अशी लोकांची मानसिकता असते. म्हणून मी आणि माझी आई अशा 15 वर्ष आम्ही या नगरसेवक काम करतो. सातत्यानं नागरिकांच्या अडीअडचणीला न्याय देण्याचं काम नगरसेवकांनी करावं ही नागरिकांची एक भूमिका असते. अच्छा सर, आता जो एक विषय लेटेस्ट चालू आहे की शिवसेना आणि भाजप युती की मुंबईवरतीच काय चाललं आहे. आपल्या दृष्टीने एक प्रदेशाध्यक्ष म्हणून बरं का, किंवा एक आमदार म्हणून पुण्यामध्ये जे काही निवडणुकी होणार आहेत याच्यामध्ये युतीची गरज आहे किंवा नाही, आपल्याला कसं वाटतं? शेवटी असं आहे की मी स्वतः नगरसेवक म्हणून काम केलं नसतं, आमदार म्हणून काम करतो. कदाचित युती असते तर मी आमदार झालो नसतो. असे अनेक चांगले कार्यकर्ते आहेत की जे युतीमुळे शिवसेना भाजपाच्या जागा वाटपामध्ये चांगला कार्यकर्त्याचा कारण नसताना बळी जातो. अशा वेळेस कार्यकर्त्याची मानसिकता असते की मला निवडणूक लढावी. खरं तर राजकारणामध्ये काम करताना निवडणूक लढवणं हा एक मोठा उद्देश कार्यकर्त्यासमोर असतो आणि तो जर झाला नाही तर मग त्यांनी राजकारण का करावं ही भूमिका असते. परंतु युती व्हावी ही आमच्या वरिष्ठांची इच्छा आहे. शेवटी निवडणुकीत वरिष्ठ नेते जे सांगतील असं पुण्यातले कार्यकर्ते ऐकतील. स्थानिक पातळीवरती जर त्यांनी सांगितलं की निवडणूक युती करावी की नाही तर आम्ही स्थानिक पातळीवरती निर्णय करू आणि त्याच्या संदर्भातली चर्चा झालेली आहे.